नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे डिपार्टमेंटल अकाउंटचा. डिपार्टमेंटल अकाउंटमध्ये आपण शिकलो पाठीमागच्या लेक्चरमध्ये की जे काही एक्सपेन्सेस आहेत, कॉमन एक्सपेन्सेस जे क्वेश्चनमध्ये सांगितलं जातं त्या पद्धतीनं त्याचं अपोर्शनमेंट डिवायडेशन करावं लागतं. आज आपल्याला नवीन क्वेश्चन पाहायचा आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स प्रिपेअर डिपार्टमेंटल ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. काय काय प्रिपेअर करायचं आहे, डिपार्टमेंटलचं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करा म्हटलेलं आहे. याच्यामध्ये कॅपिटल सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर स्टॉक ऑन 1/1/18 म्हणजे ओपनिंग स्टॉक सांगितलेला आहे. जनरल रिझर्व लायबिलिटी आहे, कॅपिटल आणि रिझर्व बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला टाकून द्या. परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, कॅरेज इनवर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बट सॅलरी या ठिकाणी जे सांगितलेले आहे ते क्लब करून सांगितलेली आहे. एची आणि बीची वेगळी सॅलरी सांगितली नाही. तर या ठिकाणी सॅलरीच्या समोर पाहू शकता की 20,000 लिहिले त्यांनी. एचं आणि बीचं म्हणून सेपरेट लिहिलं नाही, वेजेसला लिहिलं आहे ए आणि बीमध्ये. तसं सॅलरीला लिहिलं नाही, सॅलरी कॉमन एक्सपेन्सेस आहे. आणि कॉमन एक्सपेन्सेस कसा चार्ज करायचा पुढं सांगितलं असेल. सेल्स सांगितलं एचं एवढं, बीचं एवढं. त्याच्यानंतर डेटार्स आहे, डेटार्स बॅलन्स शीटच्या असेट साईडला, क्रेडिटार्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीटच्या असेट साईडला, बिल्स पेएबल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. फ्री होल्ड प्रॉपर्टी असेट आहे असेट साईडला. त्याच्यानंतर इथून या ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसपासून हा कॉमन एक्सपेन्सेस आहे. त्याच्यानंतर रेट अँड टॅक्सेस हा सुद्धा कॉमन आहे. इन्शुरन्स एक्सपेन्स हा सुद्धा कॉमन आहे. मॅनेजर सॅलरी हा सुद्धा कॉमन आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा सुद्धा कॉमन एक्सपेन्सेस आहे. त्याच्यानंतर डिस्काउंट डेबिट साईडला आहे, म्हणजे डिस्काउंट अलाव आहे हे, ठीक आहे. डिस्काउंट अलाव आहे, डेबिट साईडला आहे म्हणजे. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट आहे, प्लांट अँड मशिनरी आहे. प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटच्या असेट साईडला, फर्निचर बॅलन्स शीटच्या असेट साईडला, कॅरेज आउटवर्ड म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आणि ह्या दोन गोष्टी कॅश इन हँड आणि बँक ह्या ज्या आहेत असेट आहेत बॅलन्स शीटच्या असेट साईडला. फ्युअल अँड वॉटर डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट आहे आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचा आहे. क्लोजिंग स्टॉक सांगितलेला आहे डिपार्टमेंट एचा आणि डिपार्टमेंट बीचा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. जे आपण इफेक्ट करतो क्लोजिंग स्टॉकचे ते दोन इफेक्ट. क्लोजिंग स्टॉक आहे हा, दुसरा तिसरा काय नाही. क्लोजिंग स्टॉक आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. 5% RDD तयार करा म्हणत आहे. कशावरती RDD तयार करतात, तर डेटार्सवरती तयार करतात. डेटार्सवरती RDD 5% काढा, डेटारमधून लेस करा आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टाकून द्या. वेजेस आउटस्टँडिंग आहे म्हणत आहे, 600 रुपये आणि 400 रुपये. आउटस्टँडिंग वेजेस काय करायचं, ट्रेडिंगमध्ये ॲड करा आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला टाका. सॅलरी आउटस्टँडिंग आहे म्हणून सांगितलं, रेंट अँड टॅक्सेस आउटस्टँडिंग आहेत म्हणून सांगितलं आणि डेप्रिशिएशन प्लांट अँड मशिनरी 10% द्या. शेवटचं खूप इम्पॉर्टंट आहे, ऑल अनअलोकेटेबल म्हणजे जे अनअलोकेट केलेले एक्सपेन्सेस आहेत, कॉमन एक्सपेन्सेस. डिस्काउंट आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आहे, कॅरिएज आउटवर्ड आहे, फ्युअल वॉटर आहे, सॅलरी आहे, सगळे कॉमन एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, इन्शुरन्स, रेट टॅक्सेस, मॅनेजर सॅलरी, हे जे कॉमन एक्सपेन्सेस आहेत ते कॉमन एक्सपेन्सेस कसे अपोर्शनमेंट करा म्हटलेलं आहे त्यांनी. अपोर्शन ऑन द बेसिस ऑफ टर्नओव्हर. टर्नओव्हर म्हणजे काय, तर टर्नओव्हर म्हणजे सेल्स. सेल्सच्या बेसिसवरती अलोकेट करा म्हणत आहेत. सगळ्यात अगोदर काय काढावं लागेल, सेल्सचा रेशो काढून घ्या. सेल्सचा रेशो कसा काढणार, या क्वेश्चनची स्क्रीनशॉट घ्या. परत एक वेळेस मी ठेवतो समोर. सेल्सचा रेशो काढून घ्या, स्क्रीनशॉट घ्या पटकन. ओके, हा झाला पहिलं पेज. दुसऱ्या पेजची पण घ्या. ओके, चला आता सेल्स किती आहे बाबा याच्या क्वेश्चनमध्ये. सेल्स बघा, सेल्स 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 इथं आहे. डिपार्टमेंट ए आणि डिपार्टमेंट बी 1,20,000 आणि 80,000. रेशो काढून घ्या डिपार्टमेंट एचा आणि बीचा. रेशो इज इक्वल टू सेल्सचा, एचा आणि बीचा. एमध्ये सेल्स किती आहे, डिपार्टमेंट एचं सेल्स आहे 1,20,000. तर बीचं सेल्स किती आहे, 80,000.
रेशो काढा, हे 3 शून्य कट, हे 3 शून्य कट, हे शून्य कट, हे शून्य कट, रेशो आला 12:8. आणखी याला बारीक करा, कितीनं भाग जाईल, 4नं भाग जाईल, 4 दुने 8, 4 त्रिकम 12, रेशो आला 3:2. सेल्सचा रेशो किती आला, 3:2. सेल्स रेशो इज इक्वल टू 3:2. या रेशोवरून आपल्याला जे अनअलोकेटेड एक्सपेन्सेस आहेत ते अलोकेट करायचे आहेत. ओके, चला वन बाय वन आपण आयटम पोस्ट करूया. सगळ्यात अगोदर कॅपिटल आहे, कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला टाकून द्या. कॅपिटल किती आहे, 30,000 रुपये, 30,000 रुपीज. किती आहे, 30,000. त्याच्यानंतर पुढं आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठं असतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. हे वरचा पार्ट म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, खालचा पार्ट म्हणजे प्रॉफिट लॉस. ओके, डेबिटला टाकून द्या 2 ओपनिंग स्टॉक. डिपार्टमेंट एचा ओपनिंग स्टॉक किती आहे, 29,500 क्वेश्चनमध्ये बघा, आणि बीचा 26,000, 26,000. ओके, त्याच्यानंतर पुढं या, पुढं काय, जनरल रिझर्व बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. जनरल रिझर्व किती आहे, जनरल रिझर्व या ठिकाणी 20,000 सांगितलं आहे, 20,000 लिहिला. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं, परचेस सांगितलेलं आहे. परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला असतं, लिहा डेबिट साईडला 2 परचेस. डिपार्टमेंट एचं परचेस सांगितलं आहे त्यांनी 50,000, 30,000 ॲज इट इज मेन्शन करा. 50,000 एमध्ये, बीमध्ये 30,000. त्याच्यानंतर पुढं कॅरिएज इनवर्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस असतो, इथंच लिहा कॅरिएज इनवर्ड ट्रेडिंगमध्येच. किती आहे, एचं कॅरिएज इनवर्ड 500 आणि 300. त्याच्यानंतर पुढं या वेजेस झाल्यानंतर वेजेस आहे. याच्यानंतर वेजेस, आता वेजेस आहे बट याच्यावर ॲडजस्टमेंट सांगितले की आउटस्टँडिंग वेजेस पण आहे. ओके, याला टिक मार्क वगैरे काय करत बसायचं नाही, डायरेक्ट टाकून द्या. वेजेस 12,000 आणि 10,000, 12,000 अँड 10,000. त्याच्यानंतर पुढे या, वेजेस झाल्यानंतर काय आहे, सॅलरी आहे. सॅलरी सांगितले, सॅलरी एक्सपेन्सेस कॉमन आहे, 20,000 सांगितलेलं आहे. सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला असतं, लिहूया इथं जागा सोडून आपण 2 सॅलरी. पण कंबाईन सांगितले, एची आणि बीची वेगवेगळी सांगितले का, नाही. तर 20,000 कंबाईन सांगितले आहे, तर काय करायचं, 20,000ला 3:2 या प्रमाणामध्ये वाटून द्यायचं. 20,000 गुणाकारामध्ये पहिला अंक, भागाकारामध्ये 3 आणि 2 5. किती येईल, 20,000चं जर केलं, हे 3 शून्य कट, बरं कट करायची गरज नाही, कॅल्सीमध्ये घेऊया. 20,000 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 5. 20,000 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 5 12,000 येईल. किती येईल, 12,000 एमध्ये आणि बीमध्ये 8,000 उरलेलं. ठीक आहे, असं कॅल्क्युलेट करा. 12,000 आणि 8,000 लिहा. सॅलरी एमध्ये 12,000, बीमध्ये 8,000. त्याच्यानंतर सॅलरी झालं. पुढचा एक्सपेन्सेस कोणता आहे, सेल्स सांगितलेला आहे. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स. किती आहे, डिपार्टमेंट एचं सेल्स 1,20,000, लिहा 1,20,000 आणि बीचं 80,000, 80,000. त्याच्यानंतर पुढे या, पुढचा आयटम कोणता आहे, सन्ड्री डेटर्स. बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहा सन्ड्री डेटर्स इनर बाजूला, कारण ॲडजस्टमेंट आहे याच्यावर. डेटर्स किती अमाऊंट आहे, डेटर्सची अमाऊंट आहे 12,500, 12,500. RDD ॲडजस्टमेंट आहे, इनर बाजूला लिहिलं. त्याच्यानंतर डेटर झाल्यानंतर क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स लिहूया. क्रेडिटर्स किती क्रेडिटर्स आहेत, या ठिकाणी सांगितलं 7,500, 7,500. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल आहे, असेटला लिहा बिल्स रिसिवेबल किती 2,500, 2,500. त्याच्यानंतर बिल्स पेएबल आहे, लायबिलिटीला लिहा बिल्स पेएबल 2,000. त्याच्यानंतर पुढे या, पुढं काय आहे, फ्री होल्ड प्रॉपर्टी असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहा फ्री होल्ड
प्रॉपर्टी किती आहे, फ्री होल्ड प्रॉपर्टी 14,000 रुपये, 14,000 रुपीज. त्याच्यानंतर पुढं या ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. आता दीज आर द एक्सपेन्सेस आणि एक्सपेन्सेस शुड बी अलोकेटेड ऑन द बेसिस ऑफ 3:2, 3:2 या प्रमाणामध्ये द्या. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस फुल अमाऊंट किती आहे, 1,500. 1,500 आता वर्किंग नोट तुम्हाला करावं लागेल. 1,500 गुणाकारामध्ये 3 भागाकारामध्ये 5. 1,500 गुणाकारामध्ये 2 भागाकारात 5. वाटून द्या. 1,500 वाटून जर दिले तर लिहा 2 ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. 1,500 वाटून द्या 3:2 या प्रमाणामध्ये. मी आता जी वर्किंग नोट केली होती त्याप्रमाणे बॅकला जाऊन बघा वर्किंग नोट. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 900 आणि 600 येऊन जातील. 900 आणि 600. त्याच्यानंतर पुढे या पुढचा कोणता आहे आयटम, रेट अँड टॅक्सेस. 6,000 रेट अँड टॅक्सेस आहेत 6,000 आणि याच्यामधून सांगितलेलं आहे की ॲडजस्टमेंट एक दिलेली आहे. रेट अँड टॅक्सेस काय आहेत, प्रीपेड आहेत. प्रीपेड आहेत. रेट अँड टॅक्सेस घ्या. 2 रेट अँड टॅक्सेस. फुल अमाऊंट किती आहे रेट अँड टॅक्सेसची जर पाहिली तुम्ही तर 6,000 आहे, 6,000 आहे. याच्यामधून प्रीपेड आहे, एक ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे. एक हे पहा इथं ॲडजस्टमेंट नंबर 5th. रेट अँड टॅक्सेस प्रीपेड. प्रीपेड आहे म्हणजे काय आहेत, अगोदरच पे केलेले आहेत म्हणजे या वर्षाचा खर्च नाही म्हणून ते लेस करा आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला टाका. लेस करा प्रीपेड म्हणून. प्रीपेड किती आहेत, प्रीपेड 1,500 वजा केले आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला टाकले. प्रीपेड रेट अँड टॅक्सेस 1,500. पण मला सांगा आता इथं ॲक्च्युअल खर्च किती आहे, 6,000मधून 1,500 गेले, राहिले 4,500. किती, 4,500. ते 4,500 ए आणि बीला वाटून द्या. वर्किंग नोट इथं लिहितो मी. 4,500 3:2 या प्रमाणामध्ये वाटून द्या. 3 भागाकारात 5. 4,500 गुणाकारामध्ये 2 भागाकारात 5 या प्रमाणामध्ये वाटून द्या. रेट अँड टॅक्सेस येऊन जाईल तुमचं 2,700 आणि 1,800. ओके, 4,500 वाटून दिली तुम्ही, किती आलं 2,700 आणि जर दुसरं केलं तर येऊन जाईल 1,800, 1,800 3:2 या प्रमाणामध्ये. त्याच्यानंतर रेट अँड टॅक्सेस झालं. पुढचं काय आहे, इन्शुरन्स. इन्शुरन्स किती आहे, 10,000. लिहा इथं एक एक्सपेन्सेस बाजूला. इन्शुरन्स ॲडजस्टमेंट आहे का याच्यावर, इन्शुरन्सवरती नाही. किती आहे इन्शुरन्स, 10,500. वाटून द्या 10,500 3:2 या प्रमाणामध्ये. 10,500 गुणाकारामध्ये 3 भागाकारात 5. 10,500 गुणाकारामध्ये 2 भागाकारात 5 वाटून द्या. इन्शुरन्स जर तुम्ही वाटला तर 6,300 आणि 4,200 येऊन जाईल. 6,300 आणि 4,200 इन्शुरन्सची व्हॅल्यू येईल. त्याच्यानंतर पुढं काय आहे, पुढं आहे मॅनेजर सॅलरी 5,000. डेबिटलाच 2 मॅनेजर सॅलरी. किती आहे मॅनेजर सॅलरी, 5,000 आहे. लगेच वर्किंग नोटमध्ये यायचं, 5,000 वाटून द्यायचे. 5,000 गुणाकारामध्ये 3 भागाकारात 5. 5,000 गुणाकारात 2 भागाकारात 5 वाटून द्या. मॅनेजर सॅलरी किती येईल, 3,000 आणि 2,000 येऊन जाईल. 3,000 आणि 2,000. मॅनेजर सॅलरी झाल्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी या एक्सपेन्सेसचा डेबिटलाच लिहा. 2 प्रिंटिंग किती आहे, 500 रुपये वाटून द्या. 500 आता येऊन जाईल हे 300 आणि 200 येऊन जातं हे. त्याच्यानंतर डिस्काउंट आहे 1,000 रुपये. डेबिटलाच 2 डिस्काउंट किती, 1,000 रुपये. 1,000 वाटून द्या. 1,000 गुणाकारामध्ये 1,000 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 5. 1,000 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 5 जर तुम्ही केलं तर डिस्काउंटची व्हॅल्यू येईल 600 आणि 400. याच्या दुप्पट 600 आणि 400. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट आहे 3,500. यालासुद्धा वाटून द्या. 2 ॲडव्हर्टाइजमेंट
किती आहे 3500 वाटून द्या. 3500 गुणाकारामध्ये 3 भागाकारात 5, 3500 गुणाकारामध्ये 2 भागाकारात 5. या पद्धतीनं ॲडव्हर्टाइजमेंट जर तुम्ही वाटली तर ॲडव्हर्टाइजमेंट येईल 2100 आणि 1400. 2100 आणि 1400. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी असेट आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहा. प्लांट अँड मशिनरी ॲडजस्टमेंट आहे याच्यावर. प्लांट अँड मशिनरीवरती डेप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट आहे 15500 इनर बाजूला. त्याच्यानंतर आहे फर्निचर असेटचा FORNITURE फर्निचर 500 रुपये ॲडजस्टमेंट नाही. त्याच्यानंतर कॅरिएज आउटवर्ड ट्रेडिंग आपल्या प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू कॅरिएज आउटवर्ड. कॅरिएज आउटवर्डची अमाऊंट किती आहे? कॅरिएज आउटवर्ड आहे 450. 450ला वाटून द्या 3/2 या प्रमाणात. 450 गुणाकारात 3 भागाकारात 5. 450 गुणाकारात 2 भागाकारात 5 या पद्धतीनं वाटून द्या. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं व्यवस्थित तर येऊन जाईल कॅरेज आउटवर्डची व्हॅल्यू 270 आणि 180. 270 180. नेक्स्ट पुढं काय आहे? कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. दोन्ही असेट आहेत. असेटला लिहा कॅश आणि बँक. कॅश आहे बेटा तुमचं 1200 आणि बँक बॅलन्स आहे 4800 4800. शेवटचा आयटम सांगितला आहे फ्युअल अँड वॉटर. फ्युअल अँड वॉटर ट्रेडिंगमध्ये लिहा टू फ्युअल अँड वॉटर. किती आहे? फ्युअल अँड वॉटरची किंमत आहे 1750. त्याला डिवाईड करा 3/2 या प्रमाणामध्ये. 1750 गुणाकारामध्ये 3 भागाकारात 5. 1750 गुणाकारात 2 भागाकारात 5. जर फ्युअल अँड वॉटर जर कॅल्क्युलेट केलं 1050 आणि 700 येऊन जाईल. 1050 आणि 700. क्लिअर आहे? चला तर इथंपर्यंत काही डाऊट नाही. ॲडिशनल इन्फॉर्मेशन नंबर 1 क्लोजिंग स्टॉक सांगितला आहे. एचा 20,000 बीचा 15,000. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक किती 20 आणि 15. इथं लिहा 20,000, इथं लिहा 15,000 आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला कुठे गेले बॅलन्स शीट? हां क्लोजिंग स्टॉक 15 आणि 20 दोघांची टोटल करा. 15,000 आणि 20,000 किती होतात? 20 अधिक 15,000 केलं तर येऊन जाईल 35,000. ठीक आहे 35,000 35,000. दोघांची बेरीज 20 अधिक 15. त्याच्यानंतर पुढं या ॲडजस्टमेंट नंबर 2 RDD काढा म्हणते 5%. RDD लेस करा. लेस RDD 12,500 वर जर RDD काढलं तर 625 येईल. वजा करा 12,500 मधून 625. आउटरला येईल 11,875 आणि हे आलेली RDD प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू 5% RDD 625 रुपये. वाटून द्या 625 अगेन ए आणि बीला. 625 गुणाकारामध्ये 2 भागाकारात 5. 625 गुणाकारात 3 भागाकारात 5. वाटून दिलं RDD तर तुमचं येऊन जाईल आन्सर 375 आणि 250. 375 आणि 250. ओके. त्याच्यानंतर पुढं कोणता आयटम आहे? आउटस्टँडिंग वेजेस सांगितले. आउटस्टँडिंग वेजेस काय करायचं? वेजेसमध्ये ॲड करायचं. तर ॲड नाही करायचं तर इथं डायरेक्टली इथं लिहायचं टू आउटस्टँडिंग वेजेस. एमध्ये किती आउटस्टँडिंग वेजेस सांगितलं आहे? 600 रुपये आणि बीमध्ये सांगितलं आहे 400 रुपये. आणि हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला टाकून द्या. आउटस्टँडिंग वेजेस 600 प्लस 400 किती होतात? 1,000 रुपीज. नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग सॅलरी 4,000 सांगितलं आहे. आउटस्टँडिंग सॅलरीमध्ये ॲड करा आउटस्टँडिंग सॅलरी म्हणून. पण ॲड करायचं का? तर त्याच्याच कुठेतरी जवळपास लिहायचं आउटस्टँडिंग सॅलरी टू आउटस्टँडिंग
सॅलरी. आता इथं 6,000 सांगितले, 4,000 सांगितले, वाटून द्या. 4,000ला 4,000 मल्टिप्लाय बाय 3 5, 4,000 मल्टिप्लाय बाय 2 5, वाटून द्या. ए मध्ये किती, बी मध्ये किती, 2,400 आणि 1,600 रुपये. 2,400 ए मध्ये, 1,600 रुपये बी मध्ये. ओके. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी 4,000 रुपये. फोर्थ, रेट अँड टॅक्सेस प्रीपेड म्हणून केलं की आपण ऑलरेडी केलं. रेट अँड टॅक्सेसमधून 1,500 वजा केले आणि बॅलन्स शीटच्या असेटला टाकले प्रीपेड रेट अँड टॅक्सेस 1,500. लास्ट ॲडजस्टमेंट डेप्रिशिएशन वजा करा 10%, लेस डेप्रिशिएशन ॲट द रेट 10%. जर केलं 1,550 रुपये येईल. किती येईल? 1,550. ते लेस करा 13,950 आउटरला. आणि हे आलेले 1,550 प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. टू डेप्रिशिएशन 10%, 10%. मग ते वाटून द्या. 1,550 आलेलं 1,550 गुणाकारात 3 5, 1,550 गुणाकारात 2 भागाकारात 5, वाटून जर दिलं तुम्ही तर येऊन जाईल डेप्रिशिएशन तुमचं 930 आणि 620 रुपये. 930 आणि 620 रुपये. संपले. या ठिकाणी प्रॉब्लेम कंप्लीट होतो. बॅलन्स शीटची आपले टोटल फिगर करून घ्या. ट्रेडिंग अकाउंटचं क्रेडिट साईड जर क्लोज केलं तुम्ही तर येऊन जाईल व्हॅल्यू तुमची 80,000 आणि 15,000, 95,000 येईल क्रेडिट साईड. आणि इकडची येईल 1,40,000. या 95,000मधून बीचं एक्सपेन्सेस लेस करा. इथं सुद्धा लिहूया आपण 95 आणि 1,40,000 दोघांचे टोटल. हे एचे एक्सपेन्सेस एमधून, बीचे एक्सपेन्सेस बीमधून लेस करा. ग्रॉस प्रॉफिट किती शिल्लक राहतो सांगा. तर ग्रॉस प्रॉफिट मी कॅल्क्युलेट केला ऑलरेडी. ईचा ग्रॉस प्रॉफिट राहतो 46,350 रुपये आणि बीचा राहतो 27,600 रुपये. ओके. हा आलेला ग्रॉस प्रॉफिट काय करायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये कॅरी फॉरवर्ड करायचा. बाय ग्रॉस प्रॉफिट किती आला, एचा 46,350 आणि बीचा 27,600 रुपये. ओके. आता मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. क्रेडिट साईड बरोबर तेवढीच येणार आहे 46,350. तर डेबिट साईड येईल 27,600. 27,600 आणि 46,350 लेस करा पूर्ण एक्सपेन्सेस. नेट प्रॉफिट येऊन जाईल टू नेट प्रॉफिट. डिपार्टमेंट एचा आणि बीचा वेगवेगळा करा. नेट प्रॉफिट 14,475 येईल एचा. तुम्ही कॅल्क्युलेट करा वाटलं फ्यूज करून. 14,475 एचा येईल आणि बीचा येऊन जाईल 6,350. 6,350. हा आलेला नेट प्रॉफिट कुठं ट्रान्सफर करायचा, बॅलन्स शीटच्या असेट साईडला ॲज इट इज. इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणा किंवा प्रॉफिट ऑफ बोथ डिपार्टमेंट म्हणा, काही चालतं. P&L अकाउंट ब्रॅकेटमध्ये ए अधिक बी दोन्ही डिपार्टमेंटचे टोटल. हे 14,475 आणि 6,300 जर केलं 20,825 येईल. 20,825 रुपये नेट प्रॉफिट येऊन जाईल. बॅलन्स शीटची टोटल करा किती येईल सांगा. टोटल जर केली तुम्ही बॅलन्स शीटची 85,325 येईल. 85,325. इकडं सुद्धा 85,325. ओके. तर हा होता आपला क्वेश्चन आणि त्याचं सोल्युशन समजला असेलच. नसेल तर परत एक वेळेस व्हिडिओ बघा. आपण नेक्स्ट पद्धतीचा याच क्वेश्चन घेणार आहोत. ठीक आहे. चला थांबूया इथंच.